डोक्यावर आपली टोपी घ्या, आपल्या डोक्यावर टोपी घ्या. सगळं भगवं वातावरण झालं पाहिजे. पाठीमागे भरपूर शिल्लक टोप्या आहेत. तसेच 2-4 मराठा सेवकांनी गर्दीत फिरा टोप्या घेऊन. जे कोणी रिकाम्या या ठिकाणी डोक्याने असतील त्यांच्या डोक्यावर टोपी ठेवा. आणि विचारपीठावर पल्लवी आलेली आहे. ज्या माणसाची 5-6 फूट हाईट आहे, अख्खं मंत्रिमंडळ त्या माणसाने झुकवलं. आणि मुलगी स्टेजवर येताच मनोज दादा जरांगे पाटील गुडघ्यावर बसले हो. आणि ती बापलेकाची भेट शहागड मध्ये त्या 40,000 मराठ्यांनी पाहिलेली आहे. तो भावनिक प्रसंग आहे. एक मुलगी आपल्या बापाला विनंती करते, बाबा आपण या मराठा समाजासाठी उपोषण करताय बाबा, कधी हे मराठे एकत्र येतील बाबा, हा समाज कधी एकत्र येईल बाबा. आणि मनोज पाटलाने आपल्या मुलीचे डोळे पुसावे आणि त्या मुलीला म्हणावं, बाळा मी तुझा बाप आहे म्हणून जीव तुझा तळमळ करतोय ग लेकी, पण या मराठा समाजामध्ये खितपत पडलेल्या मराठ्यांच्या लेकीचा मला बाप व्हायचा. माई बाप, जीवन जगत असताना या शरीराला पाण्याची गरज आहे आणि मराठ्याच्या लेकराला शिक्षणात आरक्षणाची गरज आहे हो. या देशामध्ये व्यवसायावर आधारित जाती बनल्या, मग मराठ्यांचा व्यवसाय कुणबी आहे. कुणबी म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर शेती आहे. म्हणून मराठा राज्य सरकारला कुणबी पत्र मागतोय. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. जे तुमच्या ताब्यात आहे, जे तुम्ही आमचं हक्काचं आरक्षण चोरलंय ते आमचं आरक्षण द्या, ही मराठा समाजाची मागणी आहे. आणि ती बाप लेकाची भेट आहे. कडकडून मिठी बापाला बाबा मिठी बाबा, पाणी आले डोळ्याला, पाणी आले डोळ्याला, पाणी आले डोळ्याला, पाणी आले डोळ्याला होती, पाणी आले डोळ्याला होती, पाणी आले डोळ्याला होती. आणि शहागडचं उपोषण पाटलानं गाव निवडलेलं. आता हे 35वं उपोषण कुठं करायचं? मराठा आरक्षणाचा वणवा कसा पेटायचा, या माझ्या मराठा समाजाला कसा न्याय द्यायचा आहे. म्हणून अंबड परिसरामध्ये एक छोटस सुंदर गाव आहे. गाव मराठ्याचं आहे. गावामध्ये 18 पगड जात गुड्या गोविंदाने नांदते आणि 18 पगड जातीच्या लोकांना मनोज पाटलाला मराठा आरक्षण उपोषण करण्यासाठी गाव दिलं. गावाचं नाव आहे सराटी अंतरवाली. आणि आनंदाचं वातावरण आहे. काटे चौकाच्या पुढे दादांचं आगमन झालंय. जे मागे उभे आहेत त्यांनी पुढे येऊन बसा. दादांचं आगमन झालेलं आहे जवळ. पुढच्या 2-3 मिनिटात दादा स्टेजवर येत आहेत.
मनोदादाच्या उपोषणासाठी एक सुंदर असा विचारपीठ निर्माण करून दिलेला आहे आणि त्या विचारपीठावर ज्यांना बघून आपल्याला प्रेरणा मिळते, महाराष्ट्राच्या दरी कपारी लढला शिवराया, टाळ्या 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 गजर करा सगळे, महाराष्ट्राच्या टाळ्या दरी वाजवा. कपारी लढला शिवराया, महाराष्ट्राच्या दरी कपारी लढला शिवराया, आणि सिंधभूमीच्या स्वातंत्र्याचा घातला पाया. असं विचारपीठ निर्माण करून दिलेलं आहे आणि आमच्या या वयाची गडबड सुरू झालेली आहे. हौसा मावशीला कौसा मावशीला म्हणावं, अगं शेती काम आवरून घे ग. आज आपल्या गावामध्ये मनोज पाटील येणार आहे आणि कौसा मावशीनं म्हणावं, एक कोणग मनोज दादा. तिने म्हणावं, आपण नुसतं शेतात राबतो ग आणि राबलेल्या पैशाला आपण आपल्या लेकराला शिकवतो आणि आपल्या लेकरा बाळाची चिंता, आपल्या लेकरा बाळाला आपण नोकरीला लावावं असं वाटतं का? नाही वाटतं ग. मग तो मनोज दादा आपल्या लेकरा बाळाला आरक्षण मागतोय, आरक्षण. कारण 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांसाठी मावळे मरायला तयार काय होती? कारण प्रत्येक मावळ्याला वाटायचं शिवाजी राजे आमचा आहे, शिवाजी राजे जे काम करतात ते आमचं आहे. आणि 400 वर्षानंतर मनोज दादा प्रत्येक मराठ्याला आपला का वाटतो? कारण मनोज दादा माझ्या लेकरासाठी लढतो. आणि सगळ्या आया बहिणींनी काम आटपून घेतलेली आहे. 29 दिवस निघून गेलेला आहे आणि पाटलाचं उपोषण म्हणजे खतरनाक उपोषण. एकदा नाही म्हणलं की नाही. खाली बसा, सर्वांना विनंती, खाली बसा.